जालना महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आता सर्वच पक्ष तयारीला लागलेले आहे आणि देखील प्रत्येक प्रभागामध्ये देखील प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे। मात्र आपल्यासोबत काही जालना शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधून एसटी वार्डातून अंकुश राजगिरे यांची देखील जोरदार चर्चा देखील पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत काही प्रभागातील नागरिक असेल किंवा कार्यकर्ते असेल हे देखील आपल्यासोबत आहे। मला सांगा, एसटी प्रभागातून अंकुश राजगिरे देखील मैदान उतरलेले आहे, काय सांगणार? नमस्कार। सर्वप्रथम सर्वांना प्रभाग क्रमांक 1 मधील सर्व रहिवासी मित्रांना माझा सर्वांना नमस्कार। मी आला बाबूराव फेम सुरेश कांबळे। आपण माझं एक मराठी लोकगीत बघितलंच असेल सर्वांनी, कारण की महाराष्ट्रामध्ये खूप फेमस झालेलं आहे। आणि मित्रांनो, मी आज खास आमचे मित्र पत्रकार बंधू सगळे आमचे उमेदवार आमचे सगळे मित्र कंपनी आमचे समाज बांधव सगळं आज उपस्थित आहे। आज मी तुम्हाला सर्वांना एक विनंती करतो आहे की आज प्रभाग क्रमांक 1 मधील मधील आमचे स्नेही माननीय श्री अंकुशजी राजगिरे यांच्या मातोश्री आज महानगरपालिकामध्ये निवडणूक लढवत आहे। आणि प्रभाग क्रमांक 1 मधून माझ्या सर्व रहिवासी मित्रांना व बंधू भगिनींना माझी आग्रहाची विनंती आहे की आपण शशिकलाबाई राजगिरे यांना आपण प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी माझी सर्वांना विनंती आहे की यांची निवडणूक निशाणी आहे बॅट। कारण की मला सांगा, आता पूर्वीच्या नगरसेवकांनी कोणते विकास कामं केले, कोणते विकास कामावरही मतदान होणार आहे? मला तर असं वाटतं की अंकुश राजगिरे यांच्या मातोश्री आज उभे आहे, पण सर्व कारभार अंकुश राजगिरे हे बघतील। हो, आणि आम्हाला विश्वास आहे की अंकुश राजगिरे हे 10 वर्षापासून किंवा 15 वर्षापासून समाजसेवेमध्ये काम करत आहे, सामाजिक कार्यक्रम घेत आहे, सर्व बहुजनाला सोबत घेऊन अंकुश राजगिरे हे काम करत आहे। तर माझी सर्व प्रभाग क्रमांक 1 मधील सर्व रहिवाशांना विनंती आहे की आपण अंकुश राजगिरे यांच्या मातोश्री शशिकलाबाई राजगिरे यांना आपण विजयी करून द्यावं ही माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे। कारण की यांची निवडणूक निशाणी आहे बॅट। आणि हां, लक्षात ठेवा की येणाऱ्या 15 तारखेला मतदान आहे आणि आपण बॅट ह्या निशाणीवरच आपण मतदान करावं ही माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे। मला सांगा पूर्वीच्या नगरसेवकने म्हणजे भास्कर जान्हवींनी काय विकास कामं केली आणि कोणत्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढणार आहात? मला एक सांगायचं की मी जवळपास 2005 पासून कार्यकर्ता आहे आणि मी आत्तापर्यंत माझा काय नवीन विषय नाही की मी जवळपास 20 वर्ष ह्या सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये मी सर्व काम करतो आहे। आणि ज्या वेळेस आम्ही काम करतो की कोणत्या पक्षाला की जर कोणती जागा सुटत असेल आम्ही एक हिंदू म्हणून आम्ही मतदान करतो की आम्हाला सांगतात की बाबा तो हिंदू आणि बहुजन सगळं आपल्या सोबतच आहे। आणि मी काम करत असताना मी सर्व पण लोकसभेला विधानसभेला ह्या लोकांचं मी काम करतो आहे। पण आता मी सर्वांना सांगितलं की SC कॅटेगरी अनुसूचित जातीतून वाढ सुटलेला आहे, तर माझी उमेदवारी मी दावेदार होतो, पण काही कारणास्तव माझं उमेदवारी जर नाकारलं गेलं तर माझा समाज सर्वात जास्त असल्यामुळं आणि माझे प्रिय जवळ मित्र कंपनी आहे, बहुजन कंपनी आहे, इथले व्यापार वर्ग असेल, आमचे मित्र कंपनी असेल, एवढा आमचा जो समाज असेल, मी त्या सगळं सोबत राहून वारंवार या प्रभागासाठी रात्रंदिवस झटत आहोत। आणि ह्या प्रभागामध्ये येणाऱ्या काही नगरसेवकांना 5 वर्षापासून निवडून आले, पण यांनी आतापर्यंत कधीही कोणत्याही व्यक्तीने काम केलं नाही। याने फक्त आम्हाला आशा दाखविली की तुमचं आम्ही आश्वासन दिलं की तुमचं आम्ही बुद्धहार बनवू, अन्नभाऊसाठी हॉल बनवू, काही रोड करू, हे करू, पण यांनी आम्हाला फक्त पुऱ्या 15-20 वर्षात याने आम्हाला केळाचं दाखवलं आणि गाजर जेव्हा आम्हाला खुशामध्ये केल्या आणि आमच्या बहुजनाच्या दलिताच्या मतांना लाटले आणि मोठे झालेत। तर आम्हाला एक सांगायचं आहे की आता आम्ही तो येतो झाकी थी अभी 15 जानेवारी बाकी आहे। फक्त मला सांगायचं सर्वसामान्यांना की प्रिय समाज बांधव प्रभाग क्रमांक 1 अनुसूचित जातीमधून मी लढतोय। सर्व समाज बांधवाला माझी अशी कळकळीची विनंती आहे की मी गरीब कार्यकर्ता आहे आणि मी रोडावरला कार्यकर्ता आहे, मी कधी घरात बसून राहणार नाही, मी तुमच्या सर्वजण पाठीशी राहणार। मला कधी फोन लावा, कधी सांगा, मी तात्पुरते तुमच्या सेवेसाठी हजर आहे। मी
इथं पैसे कमवासाठी करोड रुपये खर्च करण्यासाठी नाही आलो. मी इथं तुमच्या हितासाठी तुमच्या आत्मचिंतन करण्यासाठी मी थांबलेलो आहे. एवढं बोलतो नागर सांगतो की प्रभाग क्रमांक 1च्या सर्व लोकांना सांगतो, कळकळीची विनंती करतो की येणाऱ्या 15 जानेवारीला सर्व समाज बांधवांना अनुसूचित जातीतून मला विजय करावं एवढी बोलतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र. मला सांगा, भाजप पक्षाने देखील एससी उमेदवारांनी देखील डावले जालना शहरात. संगीता पाचगी असतील यांनी देखील मोठा राडा केला होता. आता तुम्ही एससी म्हणून तुम्ही काय आव्हान देणार भाजपला? खरं सांगायचं तर सर आता सर्व काही माहिती आहे का, आता सर्व काही आपापलं चालू आहे. त्याच्यामुळं आम्ही सर्व समाज बांधवांनी एक निर्णय केलेला आहे की आपला एसीमधून आपला उमेदवार, एसीमधून सर्वच आहे बरं का, एसीमधून सर्वच आहे, पण आज आम्ही सर्व समाज बांधवांनी विचार केला आहे की आपल्या विकासाचा, आपल्या वार्डाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध म्हणजे अंकुश राजगिरे. अंकुश राजगिरे हे आपल्या त्याच्या आईच्या मार्फत निवडणूक लढवत आहे. तर माझी खरंच सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी एकजुटीनं शशिकलाबाई राजगिरे यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे. याची निवडणूक निशाणी आहे बॅट. बस, धन्यवाद. मला सांगा, अंकुश राजगिरे देखील मैदान उतरलेले आहे, मात्र आता कशा पद्धतीने तुम्ही आता प्रचार सुरू केलेला आहे? आम्ही इथं डोर टू डोर प्रचार चालू केलेला आहे. काय वाटतं तुम्हाला? अंकुश राजगिरे त्यांच्या आई ते 100% निवडून येणार आहे. असा कोणता मुद्दा आहे की त्या मुद्द्यावरती निवडणूक गाजणार आहे प्रभागामध्ये? विकास पुढच्या नगरसेवक कोणता विकास केला आहे? काही नाही. जालना शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधून देखील विकासाचा मुद्दा गाजणार आहे. पूर्वीच्या नगरसेवकाने कुठलेच विकास कामं केले नाही, पण पूर्वीचे जे नगरसेवक होते भास्करजी दानवे म्हणजे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्करराव दानवे हे देखील पुन्हा जालना महानगरपालिकेच्या प्रभाग 1 मधून ओपन कॅरेटीमधून ते उभं आहे. मग आपल्यासोबत काही पुन्हा नागरिक जोडलेले आहे. मला काय सांगा? माझं मत आहे की आमच्या कांबळे गल्ली किंवा हा जो विकास वाढ आहे आमचा, याने कोणीही कोणत्याही मतदारसंघानं कधीही विकास केला नाही. आमचा कोणताही पक्ष असो, BJP असो किंवा सेना असो किंवा बाकी अदर कोणती कास्ट असो किंवा कास्टनुसार याने काम केलेलं आहे आणि फक्त आम्हाला डावलेलं आहे. फक्त कास्टनुसार यांचा समाज एकदम तुरळक आहे आणि हे कधी काही करू शकत नाही. फक्त बाकी कास्टनुसार आम्हाला डावलं. अंकुश राजगिरे यांच्या पाठीमागे जवळजवळ 1000 वोटिंग आहे, तरी पण त्यांच्या पाठीमागे त्यांना शिंदे सेनेचं तिकीट भेटलं नाही, हे महत्त्वाचं पॉईंट आहे. आणि ज्यांच्या मागं 8 वोटिंग आहे त्यांना शिंदे सेनेचं तिकीट भेटलं, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. तुम्ही कशानुसार राजकारण करताय आम्हाला हे पण कळत नाही आम्हाला. पण माझं मत आहे की आम्ही अपक्षनुसार, आमचा मित्र आहे बॅटवर उभा आहे अपक्षमध्ये, तो 100% निवडून येणार. त्याची ओळख पण आहे, भरपूर गोष्टी आहे. तो समाजकार्य करणार आहे, राजकारण करणार आहे, सगळ्या गोष्टी पुढे आहे तो आज पण, आणि याच्या पुढे राहणार तो. काय सांगणार? हे आमचे गायकवाड साहेब बोलले जे बरोबर आहे, क्लिअर बात आहे. कारण की आमचे अंकुश राजगिरे 20 वर्षापासून चळवळीत आहे. बहुजन समाज किंवा यांच्यामध्ये सगळं कार्यक्रम ते उभा राहतात, पाठीशी उभा राहतात. आणि 20 वर्षापासून आमचे जे वार्ड आहे कांबळे गल्लीमधून जो नगरसेवक आहे तो नंतर कोणी बघत नाही, निवडून आला कोणी बघत नाही. म्हणजे ते व्यवस्था अशी झाली की आम्ही हमाल माणसं आहे, आम्ही मजदूर आहे, त्या मजदुराचा लेकरं काम करून आणि संध्याकाळच्या दारू पितात. ते म्हणजे नगरसेवकाचं काम आहे की बाबा हे नगरसेवकामध्ये हे असले चाळे नाही पाहिजे, असले चाळे नसले पाहिजे. कारण की तुम्ही व्हीआयपी कॉलनीमध्ये गट्टू बसता, असं झालं तसं झालं, ते त्यांचं व्हीआयपी काम तुरंत करता. आणि मातांचा म्हणजे झोपडपट्टीमध्ये तुम्ही लापरवाही काम करता, त्या कामाचा विषय नाही का. कारण की तुम्हाला झोपडपट्टीपासून 99% तुम्हाला मतदान भेटतं का, भेटतं म्हणजे विषय नाही. आणि रोड नाही, नाल्याने झाल्या बराबर आहे, नाल्या रोड झाल्या हे मान्य, पण त्याचा चॉकअप काढलं का त्याचा विषय नाही, कचरा काढी विषय आहेच नाही ना. पर गरीबाचे लेकरं कुठं जाणार? असा कोणता विकास कामं केले त्यांनी? विकास काम आहेच नाही. विकास झाला म्हणजे विकासाला म्हणू शकतो आपण, बरोबर की नाही. रात्रीचे लाईट नाही, CC कॅमेरे बसवा, रात्रीचे आमचे लेकरं बाळ हे म्हणजे विषय नाही. एक मिनिट मला बोल, तुमचं नाव सांगा. मी अनिल जाधव,
अनिल माणिकराव जाधव, मी स्पष्ट बोलतो, मी स्वतःचा एक कर्मचारी म्हणजे एक माथाडी म्हणजे फरशीचा काम करणारा माणूस. या ठिकाणी देखील प्रभाग क्रमांक 1 मध्ये कुठलाच विकास कामं झालं नसल्याचा आरोप देखील स्थानिक नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी केलेला आहे. मी जालन्याहून राहुल मुळे, दिव्यांग वार्तांसाठी जालना.